नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईत स्कूल व्हॅन चालकानं 3 मुलींशी छेडछाड केली, 48 वर्षीय आरोपीला अटक। मुंबई पोलिसांची तत्पर कारवाई, फ्रेंच महिलेच्या छेडछाडीचा आरोपी 24 तासात अटकेत। मालेगाव येथे 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, आरोपीला त्वरित फाशीची मागणी। मुंबईत सीएनजी टंचाई गंभीर, महानगर गॅस पाईपलाईन बिघाडामुळे बहुतांश पंपांवर सीएनजी बंद, माझगावसह अनेक ठिकाणी किलोमीटरभर टॅक्सी ऑटोच्या रांगा। मुंबई लोकल ट्रेन मधून चोरीचा मास्टरमाइंड, 17.38 लाखांचे दागिने हस्तगत, 37 वर्षीय महिलेला अटक। कोल्हापूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जंगली हत्ती ओमकारला गुजरातच्या वंतारामध्ये हस्तांतरित करण्यास मंजुरी। ठाण्यात 70 वर्षीय आजीला हवनच्या नावावर 24.60 लाखांची फसवणूक, 7 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईत गॅस पाईपलाईन फुटल्यानं सीएनजी पुरवठा खंडित, पंपावर प्रचंड गर्दी, ऑटो टॅक्सीच्या लांबच लांब रांगा। पुण्यात मंजरी परिसरात रेल्वे ट्रॅकवर हुडदंग घालताना 3 तरुणांना धडक, अपघातात जागीच मृत्यू। आणि पालघर येथे इस्पात कारखान्यात लोखंडी रॉड कोसळून मजूर परेश राठोड याचा मृत्यू। आणि यासह इतर घडामोडीसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।